कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमची पोरगी येणार आहे का नाही आज? पोरगी येते, लग्न आहे तिचं, तयार व्हायला येळ लागणारच की। असं पण पोरी तयार व्हायला किती वेळ येतात तुम्हाला तर चांगलं माहिती आहे, येतच असेल ती। नाही येणार ती। मंडपात यायला ती इथं असायला पाहिजे ना। यांची पोरगी सूर्याचा हात धरून पळून गेली। जालिंदरराव, हे काय ऐकतोय? वा 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 जालिंदरराव, वा लय इज्जत केली तू तुम्ही आमची। खानदान खानदान म्हणून तोरा मिरवत होतात ना? काय झालं मग? कुठे गेले हो तुमचे संस्कार? बोला ना। खानदानी पोरी अशा पळून जात नाहीत घरातनं। तिला जर घरादाराची आबरू एशीवर टांगायची होती ना तर स्वतःची टांगायची। आमच्या आबरूशी खेळायची काय गरज होती? बघा बघा बघा, एवढ्या मोठ्या घराण्यातली पोरगी, पण कसलं संस्कार नाही ना धाक आहे। बापाच्या नाकावर टिचून पोरगी पळून गेली यांची। नाही, तिला पहिल्यापासूनच हे लगीन मान्य नव्हतं। माझ्यासोबत लगीन ठरलं होतं, पण त्या सूर्यासोबत फिरत होती, कुठं कुठं शेण खात होती जाऊन। तुमचा घरचा आहे ना तो सूर्या, म्हणून तर आम्ही गप्प बसलो होतो। तो केव्हाच आमच्या डोक्यात शिरला होता। कुठं लपून बसलाय तो? कुठं आहे तो सूर्या? जालिंदरराव, तुमच्या परवानगीशिवाय पान बी हलत नाही ना? इथं तर तुमच्याच घरातला माणूस तुम्हाला कळू न देता तुमचीच पोरगी घेऊन पळून गेला। तुमच्या सूर्याचं कारनामं सांगितलं ना तर लाजून जीव द्याल, जीव। मोबाईल दे रे। हे बघा, सूर्या तुळजाला घेऊन पत्रिका वाटाय कुठे गेलाय? हॉटेलात। आता असल्या हॉटेलात पोरं पोरी कशाला जातात हे तुम्हाला वेगळं सांगाय नको। माझ्या कॉलेज फ्रेंड्सना आमंत्रण द्यायला जायचंय। सूर्या, आलो। तुळजाला तिच्या मैत्रिणीला लग्नाच्या पत्रिका द्यायला जायचंय, तिच्या संग जा जरा। चालत नाही, मला वाटलं होतंच लग्नाआधी सूर्या काय ना काहीतरी कांड नक्की करणार, पण पळून जायला एवढी भारी वेळ निवडेल वाटलं नव्हतं। चला, काय प्लॅनिंग आहे? मला दारू पाजली, माझ्या मित्रांना मारून बांधून ठेवलं आणि सगळ्यांच्या हातावर तुरी देऊन तुमच्या पोरीला घेऊन पळून गेला। तुमची पोरगी लग्न आधी पळून गेलीये, बरं झालं। माझ्या नातवाच्या आयुष्याची राख होता होता वाचली। लगीन झाल्यावर जर पळून गेली असती ना तर जीवच मारलं असतं तिला। आता तिचं काय करायचं हे तुम्हीच ठरवा।
आमच्यासाठी ह्यो विषय संपला. चला र. डॅडी, माझ्याकडून चूक झाली. मी माझ्या देवाला दुखवलंय. तुम्ही दिली ती शिक्षा मान्य आहे मला. भर लग्नात आमची इज्जत घालवलीस तू. आमच्याच घरात घुसून आमच्याच पुरीला नादा लावलंस तू. आमच्या पाठीत खंजीर खोपसलास तू. का केलंस? का केलंस? मी हे सगळं का केलं तुम्हाला नाही सांगू शकत डॅडी. मला माफ करा. मी तुळजा आणि सिद्धार्थ बद्दल सगळ्यांना सांगितलं तर तुळजाची इज्जत जाईल. तुम्ही तिचा जीव घ्यायला मी कमी करणार नाही. तिला सिद्धार्थशी लग्न करायचं होतं, पण आता तो पण सापडत नाही. तो जरी समोर असतो तर तुमच्या हातापाया पडून तुळजाचं त्याच्याशी लग्न लावून द्या म्हणून तुमच्याकडे भीक मागितली असती. पण तो कुठंही ते पण माहित नाही मला. मी परत एकदा कातडीत अडकलोय. माझा जीव आणि दोस्तीत मी दोस्ती निवडली डॅडी. आमचं चुकलं. क्षणातला किडा क्षणातच ठेवायला हवा होता. त्याला उचलून घरी नेला आम्ही. पण किडा तो किडाच. कुठं बी गेला तरी घाणच करणार. तुझ्या अंगात तुझ्या आईचं घाणेरडं रक्त वाहते. ती लग्न झाल्यावर सुद्धा दुसऱ्या कोणाचा तरी हात धरून पळून गेली. तुम्ही माझ्या पुरीला भर मांडवातून पळून नेलस. या असली किडा आपल्या गावात नको. वाडीत टाका अंडा. हकलून द्या गावात. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. आम्ही असे पण काय बी काळजी करू नकोस. आम्ही केलेल्या उपकाराची अशी फेड केलीस तू. अरे तुझ्या घरावरचा डाग पुसला होता आम्ही. आमच्याच घरावर आज डाग लावलास. डॅडी, असं काहीच नाही. तुझी लायकी ना आमच्याशी बोलायची, आमच्या समोर उभं राहायची सुद्धा. का आणलंस हिला परत? का आणलंस हिला? काय करू तिचं मी आता? अख्ख्या जिल्ह्याला कळलं असेल माझी पोरगी भर मांडवातून पळून गेली. कशी येणार? आमची गेलेली इज्जत कशी येणार? आमची इज्जत आमच्यासाठी सगळ्यात मोठी आहे. आणि ती तुझ्यामुळे गेली. आता मी ती अजून घालवणार. आमची इज्जत घालवताना तुला जरा बी काय वाटलं नाही ना? म्हणूनच आता ती आम्ही अजून घालवणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.